यंदा दिवाळीच्या निमित्तानं तुम्ही सुद्धा घरी श्रीयंत्र आणि गजमूर्ती किंवा गजलक्ष्मी खरेदी करणार असाल तर श्रीयंत्राची स्थापना आणि गजलक्ष्मी पूजन कसं करावं ज्यामुळे आपल्याला योग्य फळ प्राप्त होऊ शकेल हे आज आपण जाणून घेणार आहोत. कारण श्रीयंत्राच्या स्थापनेनं घरात देवी लक्ष्मीचा वास कायम राहतो आणि धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही असं म्हणतात. व्यवसायात यश, समृद्धी, सौभाग्यही मिळतं. शिवाय धन, वैभव आणि समृद्धीचे वरदान प्राप्त करण्यासाठी गजलक्ष्मी देवीचं पूजन शुभ लाभदायक मानलं गेलंय. चला तर मग या संबंधित सविस्तर माहिती समजून घेऊया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. प्रत्येक व्यक्तीला संपत्तीची मनशा असतेच, पण देवी लक्ष्मीची कृपा असेल तरच ते शक्य होतं. यामुळे अनेक जण देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात. देवी लक्ष्मी कधीच एका ठिकाणी राहत नाही असं म्हटलं जात असलं तरी धनत्रयोदशीच्या दिवशी एक उपाय केल्यास देवी लक्ष्मी आपल्या घरात नेहमी वास करू शकते. ज्योतिषांच्या मते श्रीयंत्र हे सर्व यंत्रांमध्ये सर्वात शक्तिशाली यंत्र मानलं गेलंय. हे माता लक्ष्मीचं यंत्र मानलं जातं. धनत्रयोदशीच्या दिवशी श्रीयंत्राची प्रतिष्ठापना करणाऱ्यांच्या घरात देवी लक्ष्मीचा कायम वास असतो असं म्हणतात. याशिवाय घरातील दारिद्र्य दूर होतं आणि आर्थिक समस्या दूर होण्यास नक्कीच मदत मिळू शकतात. आता वास्तूनुसार श्रीयंत्र कधी खरेदी करावं आणि त्याची स्थापना कशी करावी, त्याची योग्य पद्धत काय, त्याचे फायदे काय हे आपण जाणून घेऊया. आता दिवाळीच्या दिवशी आपण कधीही श्रीयंत्राची प्रतिष्ठापना करू शकतो. त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग, रविपुष्य योग हे योग सुद्धा श्रीयंत्र घरामध्ये स्थापित करण्याचे सर्वात शुभ योग मानले गेले. याही व्यतिरिक्त दिवाळीच्या दिवसांमध्ये धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन या दिवशी सुद्धा श्रीयंत्राची स्थापना केली जाऊ शकते. धनत्रयोदशीला श्रीयंत्र खरेदी करून दिवाळीच्या दिवशी सुद्धा श्रीयंत्राची प्रतिष्ठापना केली जाऊ शकते असं म्हणतात. कारण अनेक जण दिवाळीच्या निमित्तानं सोनं, चांदी, पितळ, स्फटिक आणि तांब यांसारख्या धातूंच्या वस्तू खरेदी करत असतात. अशा वेळी आपण एका धातूपासून बनलेलं श्रीयंत्र नक्कीच खरेदी करू शकतो. मात्र हे श्रीयंत्र खरेदी करताना 9 मोठे त्रिकोण असावेत आणि 43 लहान त्रिकोण असावेत असं म्हणतात. यावरून हे सिद्ध होतं की हे श्रीयंत्र खरं आहे. आता या श्रीयंत्राची स्थापना घरी कशी करायची, तर ज्योतिषांच्या मते घरामध्ये श्रीयंत्र स्थापित करून त्याची यथायोग्य पूजा केल्यानं सुख, संपत्ती, सौभाग्य आणि कीर्ती प्राप्त होते असं म्हणतात. यासाठी योग्य ठिकाणी श्रीयंत्राची नियमित प्रतिष्ठापना करणं आवश्यक आहे. घरामध्ये श्रीयंत्राची प्रतिष्ठापना करण्यासाठी सर्वप्रथम स्नान वगैरे करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. त्यानंतर श्रीयंत्राला पंचामृत गंगाजलानं स्नान करून म्हणजे त्याचा अभिषेक करून शुद्ध करावं. त्यानंतर श्रीयंत्राची प्रतिष्ठापना करावी. धार्मिक मान्यतेनुसार श्रीयंत्राची विधिवत स्थापना केल्यानं विशेष लाभ होतो असं म्हणतात. श्रीयंत्र स्थापन करण्याचे काही नियमही आहेत. त्यानुसार सर्वात आधी श्रीयंत्राला लाल रंगाच्या कपड्यात ठेवून पंचामृतानं स्नान केल्यानंतर घरातील मंदिरात त्याची प्राणप्रतिष्ठा करावी. यानंतर अक्षता, रोडी, फळं, फुलं अर्पण करावीत. देवी लक्ष्मीची पूजा करत लक्ष्मी मंत्राचा जप करावा. काही वेळ देवी लक्ष्मीचं ध्यान करावं आणि आपल्या इच्छा आणि समस्या सांगून देवीला प्रार्थना करावी. असं केल्यानं माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि देवी लक्ष्मीची कृपा कायम आपल्यावर राहते असं म्हणतात. याचबरोबर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करून सुद्धा त्याची प्राणप्रतिष्ठा केली जाऊ शकते असं म्हणतात. त्यानंतर तिजोरी, मंदिरात किंवा कामाच्या ठिकाणी आपण हे श्रीयंत्र स्थापित करावं. यामुळे सुद्धा विशेष लाभ होतो असं म्हणतात. श्रीयंत्राच्या प्रभावानं देवी लक्ष्मीच्या कृपेनं व्यक्तीला कधीच धनाची कमतरता भासत नाही. त्याचबरोबर घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. देवी लक्ष्मीच्या कृपेनं प्रत्येक कामात यश मिळतं, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतात आणि कर्जापासून मुक्ती मिळते. शिवाय दररोज श्रीयंत्राची पूजा करण्यासोबतच लाल रंगाची फुलं अर्पण केल्यानं देखील विशेष लाभ होतो असं म्हणतात. आता घरात श्रीयंत्र स्थापन करण्याचे फायदे काय आहे, तर दिवाळीमध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरात श्रीयंत्राची स्थापना करावी. असं मानलं जातं की ज्या घरात श्रीयंत्र असतं त्या घरात माता लक्ष्मी कायम वास करते. यामुळे घरात संपत्ती, सुख, समृद्धी आणि भरभराट होण्यास मदत मिळते असं म्हणतात. शिवाय दिवाळीमध्ये आपण जर श्रीयंत्र घरी आणत असाल तर ते नीट तपासून खरेदी करावं. आधी सांगितल्याप्रमाणे त्या श्रीयंत्रामध्ये 9 मोठे त्रिकोण आणि 43 लहान त्रिकोण असावेत. त्यानंतर श्रीयंत्राची मनोभावे पूजा करावी. कारण श्री म्हणजे देवी लक्ष्मी होय. दिवाळीच्या दिवशी सोनं, चांदी किंवा पितळेचे श्रीयंत्र घरी आणल्यास देवी लक्ष्मीची कायम कृपा राहते असं म्हणतात.
आणि लक्ष्मीपूजनाच्या वेळी त्यावर गंगाजल टाकून कुंकू, हळद, अक्षता अर्पण करावे किंवा या दिवशी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करावं आणि महालक्ष्मी मंत्राचा जप करावा. दिवाळीत पूजेनंतर श्रीयंत्र आपण तिजोरीत ठेवावं. मान्यतेनुसार असं केल्यानं वर्षभर पैशासंबंधित समस्या निर्माण होत नाहीत. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सुद्धा श्रीयंत्राची पूजा करण्यास सांगितलं जातं, ज्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा कायम आपल्यावर राहते असं म्हणतात. श्रीयंत्र हे माता लक्ष्मीशी संबंधित असल्याचं मानलं जातं आणि त्याचबरोबर देवी लक्ष्मीचं स्थान सुद्धा मानलं जातं. त्याची दररोज पूजा केल्यानं आपल्या मनात सकारात्मकता येते आणि आजूबाजूची सर्व प्रकारची नकारात्मकताही दूर होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं. जर तुम्हालाही आपल्या जीवनात प्रगती करायची असेल किंवा कर्जातून मुक्ती मिळवायची असेल तर दिवाळीच्या दिवसामध्ये माता लक्ष्मी श्री गणेश यंत्राची स्थापना आवर्जून करावी. असं मानलं जातं की याचा शुभ प्रभाव संपत्तीत वाढ आणि बुद्धिमत्ता वाढवतो. याही व्यतिरिक्त यश, प्रगती साध्य करायची असेल तर घरच्या घरी आपण गजलक्ष्मी देवीचं पूजन सुद्धा करू शकतो. त्याची ही सोपी पद्धत आहे. धन, वैभव आणि समृद्धीचं वरदान प्राप्त करण्यासाठी गजलक्ष्मी देवीचं पूजन शुभ फलदायी मानलं जातं. शास्त्र आणि पुराणांमध्ये देवी लक्ष्मीच्या अनेक स्वरूपाचं वर्णन करण्यात आलंय. त्यातील एक स्वरूप म्हणजे गजलक्ष्मी. गजलक्ष्मी देवीच्या पूजनानं मान सन्मान, यश प्राप्ती होते अशी मान्यता आहे. धन, वैभव आणि समृद्धीचं वरदान प्राप्त करण्यासाठी गजलक्ष्मी देवीचं पूजन शुभ फलदायी असतं. म्हणून आपण दररोज करत असलेल्या कष्ट, मेहनतीला गजलक्ष्मी देवीच्या पूजनानं पाठबळ मिळतं. उद्योग व्यापारात प्रगती होऊ शकते असंही म्हटलं जातं. गजलक्ष्मी देवीचं स्वरूप चतुर्भुज असून दोन्ही बाजूला गज शोभायमान आहेत. शुक्रवारी गजलक्ष्मी देवी आणि श्रीयंत्राचं पूजन करणं अत्यंत फायदेशीर मानलं गेलंय. तसंच ते दिवाळीच्या दिवशी महालक्ष्मी पूजनाच्या वेळी करणं सुद्धा शुभ फलदायी मानलं जातं. याशिवाय देवीचं दररोज पूजन करून देवीला नैवेद्य अर्पण करण्यास देखील सांगितलं जातं. गजलक्ष्मी देवीचं पूजन करणं शक्य नसेल तर दिवाळीच्या दिवसामध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी गजप्रतिमा खरेदी केली जाऊ शकते आणि आपण याचं पूजन दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी करू शकता. गजलक्ष्मीसह श्रीयंत्राचं पूजन करणं ही शुभ फलदायी आहे. यामुळे धन, धान्य, समृद्धी प्राप्त होण्यास नक्कीच मदत मिळू शकते. शिवाय गजलक्ष्मी देवीचे कृपाशीर्वादही आपल्याला प्राप्त होऊ शकतात असं सांगितलं जातं. गजलक्ष्मी देवीची पूजा करण्याची सोपी पद्धत सांगण्यात आली. घरच्या घरी अगदी काही साहित्यात गजलक्ष्मी देवीचं पूजन करता येऊ शकतं. कुळाचार, कुळधर्माप्रमाणे आपण हे पूजन करावं असं सांगितलं जातं. गजमूर्ती म्हणजे हत्तीची प्रतिमा जरी आपल्या घरी असेल तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी धूप, दीप, नैवेद्य दाखवून त्यानंतर देवी लक्ष्मीचं नामस्मरण करून देवीच्या अष्टरूपाचं ध्यान करावं. शक्य असल्यास 108 वेळा देवीच्या मंत्राचा जप करावा. गजलक्ष्मी देवीची आरती करून प्रसादाचं वाटप करावं. भक्तिभावाने नमस्कार करावा आणि आपल्या चुकांबाबत देवीकडे क्षमा याचना करावी. तर अशा पद्धतीने यंदा दिवाळीच्या निमित्तानं तुम्हीही श्रीयंत्र आणि गजमूर्ती किंवा गजलक्ष्मी खरेदी करणार असाल तर श्रीयंत्राची स्थापना आणि गजलक्ष्मी पूजन कसं करावं याबाबत संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली, ज्यामुळे धन, वैभव आणि समृद्धीचं वरदान आपल्यालाही प्राप्त होण्यास नक्कीच मदत मिळू शकेल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.